मी आज तुम्हाला एक गोष्ट मराठीची एक गोष्ट सांगणार आहे. त्याचे नाव आहे इमानदार लाकूडतोडा. इमानदार लाकूडतोडा. एकेकाळी एक लाकूडतोडा होता. तो जंगलात लाकूड तोडायला जायचा. तेव्हा त्याला एका दिवशी तो लाकूड तोडत होता, तेव्हा त्याची कुऱ्हाड पाण्यात पडून गेली. तर तेव्हा त्याला खूप दुःख झालं, कारण की त्याच्याकडे एकच कुऱ्हाड होती. मग तेव्हा एक देवी त्या पाण्यातून आली. तर त्या देवीने त्याला विचारले की तू दुःखी का आहेस? तर तो बोलला की माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे म्हणून मी दुःखी आहे. तर ती देवीने त्याला बोलली की मी तुला कुऱ्हाड आणून देईल. पण ती देवी पाण्यामध्ये गेली आणि तिथून तिने सोन्याची कुऱ्हाड आणली. तर तो बोलला की माझीच कुऱ्हाड नाही आहे. मग ती देवी वापस पाण्यात गेली, तिने चांदीची कुऱ्हाड आणली. तेव्हा पण तो म्हणला की माझी कुऱ्हाड नाही आहे. तिसऱ्यांदा जेव्हा ती देवी पाण्यात गेली तर तिने त्याची स्वतःची लाकडाची कुऱ्हाड घेऊन आली. तो बोलला की ही माझीच कुऱ्हाड आहे. तर मग त्याने ती कुऱ्हाड घेतली आणि देवी म्हणाली की तुझ्या प्रामाणिकतेमुळे तुला दोन्ही कुऱ्हाड मी देत आहे. तर तिने चांदीच्या आणि सोन्याची सगळ्या कुऱ्हाड त्याला देऊन टाकल्या. तर या गोष्टीने आपल्याला हे शिकायला भेटते की आपण नेहमी प्रामाणिक राहायला पाहिजे. धन्यवाद. आणि या गोष्टीवर आपल्याला आपण तर तेव्हा तो खूप आनंदित झाला आणि मग त्याने ती कुऱ्हाड ठेवायचे ठरवले. तर त्या देवीने मग त्याला ती कुऱ्हाड त्या तिन्ही कुऱ्हाड देऊन टाकल्या. तर मग नंतर त्याने ती कुऱ्हाड घेतली आणि तो म्हणजे चांगल्या पद्धतीने घरी चालला गेला. आणि आपल्याला या गोष्टीमध्ये शिकायला भेटतं की आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. एवढं